श्रावणी बांडल SB ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। आज आम्ही हॅपी गुढीपाडवा, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना। आणि आता आम्ही पुणे दर्शन करायला चाललो आहे। 40 रुपयाचं तिकीट आहे काढायचं आणि दिवसभर फिरायचं बसमधनं, नाही का। तर मी चाललेली आहे, तर तुम्ही कंटिन्यू बघा ब्लॉग आणि सोबत राहा माझ्या। आणि माझ्या एका फ्रेंडच्या घरी पण चाललेली आहे मी, तर तिथला पण ब्लॉग मी दाखवते। सगळ्यांनी गुढी उभारलेली आहे, आता बघू शकता। आम्ही आता 40 रुपयाचा पास काढला आहे। तुम्ही पाहिलं असेल की माझी फ्रेंड आहे आळंदीमध्ये, आम्ही मेहंदी क्लासमधले, तर त्यांच्या घरी आलेलं पुरणपोळीचं जेवण खायला। सगळेजण पुरणपोळी वगैरे खाल्ली आणि आता इथून बसने वाघोलीचं, वाघोलीतून मग हे करू, तेव्हा ह्यांच्या घरी आलेलो आम्ही आता ह्यांच्या घरी आलेलो। तुम्ही पाहिलं तरी आमची फ्रेंड आळंदीमध्ये राहत आहे। कोणाला ऑर्डर पाहिजे असेल मेहंदीची आळंदीमधलं तर हे मेहंदी ऑर्डर घेतील। कॉन्टॅक्ट करा, लाईक करा, शेअर करा, नंबर टाकेलच, माझ्याकडून नंबर घेऊन जा। पाहिजे। आणि आता आम्ही चाललोय बाहेर, बघू बस भेटेल त्याच्यावर आहे। चलो बाय, भेटूया। चला या, आपण आलो आहे शनिवार वाड्यात, पाहिलंय आपण। लिहिलेलं इथे हा मारुती, हे मंदिर आहे, बटाटा मारुती म्हणता याला। दुसरा आहे आपला, मला ब्लॉग एंड करायचा राहिलेला। रात्री मला 12-1 वाजलेला, उशीर झालेला। तर त्या दिवसात मी काय केलं ते सांगते व्हिडिओच्या एंडला मी, म्हणजे तुम्हाला सांगते। कारण आहे ना, मला म्हणजे व्हिडिओ काढायला नाही, खूप गडबड झाली, पण जेवढं कवर करता आलं तेवढं केलं। पहिले मी कुठं जाते ते सांगते, गेलेली ते सांगते। मी पहिले आहे ना बसमधून, म्हणजे वाघोलीतून बसमधनं गेली, म्हणजे मैत्रिणीच्या घरी गेलेली, तिथून वाघोलीतून मग बसमधनं आम्ही शनिवार वाड्यात गेलेलो। शनिवार वाड्यात पाहिला, फोटो वगैरे काढले आणि तिथला इतिहास आपल्याला म्हणजे माहितीच आहे खूप। म्हणजे का होता 1700 सालातला तो शनिवार वाडा आहे। पहिल्यांदा मी एवढ्या म्हणजे वर्षातून पहिल्यांदा मी पाहिलेला आहे हा, तर एक एक्सपिरियन्स खूप चांगला आहे। इथं तो बघून आपल्याला बाजीराव मस्तानींचा पेशवेकालीनचा इतिहास आपल्याला आठवतो। तर खूप सुंदर आहे तो बघण्यासारखा आहे, तो पाहिला आपण। आणि तिथून पायी गेलो, तर म्हणजे पायी गेलो, तिथून लगेच दगडूशेठ गणपतीचं मंदिर आहे तिथे। खूप मी पण तिथे पण मी आहे ना पहिल्यांदाच गेलेली आहे।
कारण लहानपणापासून फक्त बसमधनं जाऊन बघायची, आत नव्हती गेली कधी. तर तो एक अनुभव खूप सुंदर होता की लहानपणापासूनची जी ओढ होती की जायचं तिथे बघायला, की गणपतीचं मंदिर आत जाऊन बघू, गणपतीला जवळून जाऊन बघू वगैरे. तर ती इच्छा पण पूर्ण झाली गुढीपाडव्याच्या निमित्ताने, नवीन वर्षाच्या निमित्ताने वगैरे. तर एक खूप छान झालं की नवीन वर्षाची सुरुवात एक चांगल्या गोष्टीपासून सुरुवात झाली. असं प्रत्येकजण काही ना काहीतरी करतं नवीन वर्षामध्ये. तर आज सुरुवात मीही केली आणि नंतर म्हणजे दर्शन वगैरे खूप छान झालं. एकदम बरं झालं की एवढी गर्दी नव्हती. मेन म्हणजे तिथे स्वामी समर्थांचं पण मंदिर आहे, शेजारी भोलेनाथांचं पण आहे आणि गणपती बाप्पाचं पण आहे. तिघांचं दर्शन केलं, मस्तपैकी व्हिडिओ काढले बाहेर येऊन. तुम्हाला म्हणजे दिसले असतील ती मी म्हणजे जेवढं कव्हर करता आलं तेवढं केलं. आणि नंतर मग आम्ही पायी गेलो तुळशीबागेत म्हणजे तुम्हाला माहिती असेल सगळं शॉपिंगचं आहे लेडीजचं वगैरे. मग मी थोडीफार शॉपिंग तुळशीबागेत केली आणि तिथला गणपती आपण पाहिला तुळशीबागेत. तो गणपती तिथे फोटो काढला, व्हिडिओ काढले वगैरे आणि तिथल्या गणपतीचं दर्शन घेतलं आपण, तुम्ही पाहिलं असेल. आणि तिथे मध्येच आपण दगडूशेठच्या आधी आपण वाड्यातून बाहेर निघालो, तिथं पण एक गणपती होता, तो पाहिला, गणपतीचं दर्शन केलं आणि नंतर मग आपण पुढे गेलो आणि तुळशीबागेत गेलो. तिथं शॉपिंग वगैरे केली आणि तिथून मग बसने FC रोड म्हणून आहे, तो संध्याकाळी गेलेला चांगला आहे. सगळ्यात स्वस्त वगैरे कपडे वगैरे भेटतात तिथे नाही का. तर तिथे गेलो, तिथे थोडीफार शॉपिंग केली. डायरेक्ट म्हणजे लिटरली आम्ही 10:30-11पर्यंत शॉपिंगच करत होतो. आणि मेन म्हणजे आमची हे झाली की आम्ही गेलो स्टँडवर, आम्हाला काही जिथून उतरलो तिथून गेलो. तर तिथं ते म्हणता एवढं म्हणजे खूप म्हणजे लांब गेलो चालत. ते म्हणता की कंडक्टर वगैरे की आता बस नाही इथे नाहीच आहे बस, FC रोडलाच. मग आम्ही परत FC रोडला गेलेलो पायी इतकं जीवावर आलेलं. आणि FC रोडला गेलो, मग तिथं बसलो स्टँडवर. FC रोडला गेलो, मग तिथं म्हणजे बसलो वगैरे आणि तेवढंच बस आली. तर बसमध्ये बसलो आणि ती बस फक्त शेवटची बस होती. मग विचार करा आमची ती चुकली असती ना तर गेलो असतो आम्ही, आमची वाणी झाली असते की आम्ही कसं काय येणार वगैरे. शेवटची बस होती ती कारण इथे PMPL 11-11:30पर्यंतच राहता, नंतर नाही राहत सिटी बस नाही का. त्यामुळे तर खरंच देवाच्या कृपेने देव आपल्यासोबत राहतो. तर खूप छान झाला एक्सपिरियन्स, खूप छान होता. आणि मी 12-12:30ला आली. तर खरंच जाऊन एक्सपिरियन्स करा. आणि मी पहिल्यांदा गेलेली, सगळ्या गोष्टी मी माझ्या मम्मीला सोडून जात नाही, तुम्हाला पण माहिती. पण मम्मी फ्रेंडसोबत गेली, बसने प्रवास केला. 40 रुपयाचं तिकीट काढला आपण आणि त्यातून मग बसमध्ये पास म्हणून आपण यूज केला. तर हाच फायदा आहे इथे की 40 रुपयाचं तिकीट काढून आपण पूर्ण दिवस कुठं पण फिरू शकतो. दिवस म्हणजे एवढे ठिकाण आहे पण दिवस पूर्ण नाही एवढं असे. तर खरंच तुम्ही नक्की एक्सपिरियन्स करा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच ब्लॉग बघत राहा.